आज आपण काय करणार आहोत? बिर्याणी, चिकन बिर्याणी. मम्मी बनवणार आहे ना आता? चला मग पाहू कशी बनवते तर. मग टाकणं काय आता? पहिले एक वाटी दही, चिकन प्रमाणे दही घ्यायचं. लसूण अद्रकचा पेस्ट, ते मॅरिनेट व्हायसाठी ठेवावं लागते ना? हो. अर्धा लिंबू पिळून घ्यायचं. चिकन सर्व मॅरिनेट करावं. मसाला 1 चम्मच हळद, 2 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच मीठ, 1.5 चम्मच मीठ, 1 चम्मच धने पावडर, 1 चम्मच बिर्याणी मसाला. तुला का आम्ही फ्राय केलेले कांदे. बेटा कांदा आहे तुला काय पाहिजे? काय आहे? खोबला नाही आहे, खोबरा आहे. किती टाइम लागेल अजून? करावं लागते 10-15 मिनिटासाठी. मिरची पावडर 10-15 मिनिट. ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, मॅरिनेट करायला सोडून द्यायचं 15-20 मिनिट. बेटा आहे ना दही साईडला ठेवून द्यायचं. आता डबल सांगते व्यवस्थित असं मॅरिनेट करून घ्यायचं, पूर्ण एकजीव करायचं, नंतर साईडला ठेवून द्यायचं. तांदूळ स्वच्छ एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, मग त्यात आणखी पाणी टाकायचं. थोड्या वेळ भिजत ठेवायचं, थोड्या वेळ सोडून द्यायचे. नंतर आपण बिर्याणीची रेसिपी सांगू. चिकन आता पूर्ण मॅरिनेट झालेलं आहे आणि तो पूर्ण खडे मसाले काढून घेतलेला आहे. खडे मसाले आता तेलात टाकून तळतळते ते अन्न बाळा. थोडेसे कांदे आताच वाजता थोडासा कांदा होऊ देऊ, लाल होईपर्यंत परतून घेऊ. डाळीची ते मस्त झाली. तुला काही म्हणायचं आहे का तू? चिकन बिर्याणीच्या बाजूला तुला आवडते की नाही आवडत? इकडे पण सांग सरळ. चिकन बिर्याणी मला चिकन बिर्याणी खूप आवडते. मग माझी मम्मी बनवते की नाही बनवत? माझी मम्मी एक नंबर बनवते म्हणा चिकन बिर्याणी. आम्हाला तर खूप आवडते. मॅरिनेट झालेलं आहे चिकन आणि हे जाणार आहे याच्यात. आम्ही कुकरमध्ये नाही बनवून राहिलो, आपण बनवून राहिलो मध्ये बनवत आहे आम्ही चिकन बिर्याणी.
पद्धतीनं म्हणजे कधीही बनवू शकतो या पद्धतीने. चिकन बिर्याणी विथ कढई. एकदम सोप्या पद्धती. आता याला कमी आचेवर शिजू द्यायचं. 15 मिनिटं. झाकण ठेवून द्यायचं. आता करू आपण भाताची तयारी. स्टार्ट. आता इकडून भातासाठी पाणी ठेवायचं. भात ठेवला एका साईडला. एक्स्ट्रा पाणी ठेवायचं आणि आपल्याला हा भात फक्त 90% शिजून घ्यायचा आहे या पाण्यात. स्टार्ट. अर्धा चमच मीठ टाकायचं. तसं परतून घ्यायचं. त्याला परतत राहायचं. लागलं नाही पाहिजे कारण आपण याच्यात पाण्याचा वापर नाही करत ना बिलकुल. गरम पाण्यात तांदूळ टाकून द्यायचे. आता चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे आणि तांदूळ पण व्यवस्थित शिजलेले आहेत. तर आता आपण याच्यावर याची लेअरिंग करू. पाणी सडून यायला लागते तसं काय? पाणी घालून त्यासाठी पाणी एक्स्ट्रा टाकावं. जरासं पसरून घ्यायचं तांदूळ आणि याच्यावर असं करून झाकून होऊ द्यायचं. 5 मिनिटं हे झाकण ठेवून शिजू द्यायचं. नंतर आपली बिर्याणी रेडी होऊन जाईल. बिर्याणी झालेली आहे आता पूर्णपणे रेडी. भात पण फुगलेला आहे पूर्ण. बिर्याणी झालेली आहे मस्त आपली बढियापैकी रेडी. इकडून बस तू. वास मस्त येऊन राहिला ना. एक नंबर बिर्याणी बनलेली आहे. कशी बनली बघू बिर्याणी? एक नंबर बनला सर. बिर्याणी एक नंबर झालेली आहे. आम्ही बिर्याणी खात नव्हता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय. बाय.